आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पेन्शन काही जणांना पडलेले आहे जे की शनिवारी 11 तारखेला आणि काही जणांची पेन्शन पेंडिंगमध्ये आहे. तर अराउंड आपण पकडू शकतो की 25% 25% काही जणांची पडलेली आहे जो की 11 तारखेला मी बोलल्याप्रमाणे. तर आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की परमनंट डिसेबिलिटी आणि टेम्पररी डिसेबिलिटी. तर यामध्ये ह्या जे टेम्पररीचे डिसॅबिलिटी आहेत, जे काही त्यांना लिमिट दिलेली असते 5 वर्षासाठी डिसॅबिलिटी, 6 वर्षासाठी किंवा 2-3 वर्षासाठी. तर त्यांचं जे पेन्शन आहे त्याची काय स्थिती राहणार आहे ते सगळी डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या चॅनलवरती सतत तुम्हाला जे न्यू अपडेट आहे सगळ्यात प्रथमतः सांगण्याची आपण कोशिश करतो. जसं-जसं आपल्याकडे अपडेट येईल तसं आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर त्यामुळे हा चॅनल तुम्हाला खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे आपले जवळचे आसपास दिव्यांग बंधू भगिनी आहेत किंवा महाराष्ट्रामधले जे आपले जवळ ज्यांना स्कीम वगैरे रिलेटेड इन्फॉर्मेशन सतत हवी असते तर त्यांच्यासोबत पण तुम्ही हे व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला आपण आपल्या आता मेन टॉपिकवरती वळूया. तर आपण थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे जे की परमनंट डिसॅबिलिटी आहेत, तर त्यांना पेन्शन पडण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यांना 100% आपण सांगू शकतो की ज्यांचं मार्चमध्ये पण पेन्शन नाही आलेली, त्यांची पण शक्यता आहे पडण्याची. ह्याच्या आपण मी 50-50% मी चान्सेस या ठिकाणी घेऊ शकतो. 50% ह्यांचं पडू शकते जे मार्चमध्ये ज्यांचं पेन्शन आलेलं नव्हतं. त्यांनी के-वाय-सी केली असली तर त्यांना के-वाय-सी करण्यासाठी आपण सांगितलं होतं. के-वाय-सी करणं हे मॅन्डेटरी होतं. तर के-वाय-सी ज्यांनी केलं आहे त्यांना 100% आपण बोलू शकतो की त्यांना पेन्शन येऊ शकतं. आणि ज्यांनी तहसीलमध्ये जे डॉक्युमेंट्स आपले सबमिट केलेले नाहीत, तर त्यांना थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांना पेन्शनला थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तहसीलमध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट्स ऑलरेडी कव्हर केलेले आहेत की तुम्हाला काय-काय डॉक्युमेंट्स तहसीलमध्ये जाऊन द्यायचे होते. त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी परत एकदा के-वाय-सी होणार होतं. त्यानंतर तुम्हाला जो पेन्शन आहे नियमितप्रमाणे जो अगोदर आपल्याला पेन्शन मंथली येत होता, तर तसा सेम तुम्हाला मंथली पेन्शन येणार आहे. तर ज्यांनी के-वाय-सी केलेलं आहे, ज्यांना पेन्शन मार्चमध्ये नाही आलेली, तर त्यांना काळजी करण्याचं काहीही कारण नाही. कारण आपण ऑलरेडी त्यांना डेट सांगितले आहेत की ह्या डेटपासून तुम्हाला पेन्शन येण्याची शक्यता आहे. तर ज्यांनी के-वाय-सी केली आहे त्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाही, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आणि ज्यांनी के-वाय-सी केली नाही तर त्यांनी प्लीज जाऊन आपल्या तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स तुम्ही जमा करून द्या. जे मी तुम्हाला डॉक्युमेंट्स ऑलरेडी सांगितलेले आहेत. तर परत एकदा सांगण्यापेक्षा तुम्ही पाठीमागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी काय-काय डॉक्युमेंट्स आहेत ते ऑलरेडी आपण सगळं कव्हर केलं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सगळे डॉक्युमेंट्स आपले पाहू शकता आणि व्हिडिओ बघू शकता आणि डॉक्युमेंट्स पण कॅरी करून तुम्ही तहसीलमध्ये देऊ शकता. त्यामध्ये आपण बोललेलं आहे तुम्ही गेलं तरी ठीक आहे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये आता काही आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत की त्यांना तहसीलपर्यंत जाण्याचा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो. तुमचा फॅमिलीमधले कोणी पण जे जवळचे आसपासचे आहेत तर त्यांच्यापाशी जे आपण डॉक्युमेंट्स सांगितले ते डॉक्युमेंट्स तुम्ही त्यांच्या तहसीलमध्ये त्या डिपार्टमेंटला पाठवून द्या. आता आपण येऊया टेम्पररी जे डिसॅबिलिटी आहेत. जे काही आपले टेम्पररी सध्या डिसॅबिलिटी त्यांना दिलेला असतं, कालावधी दिलेला असतो की त्यांच्यासाठी काही जणांना ह्या ठिकाणी 2 वर्ष, काही जणांना ह्या ठिकाणी 3 वर्ष, काही जणांना 5 वर्ष अशी डिसॅबिलिटी त्यांना दिलेली असते. काही जणांना 10 वर्षापर्यंत पण असू शकते. तर कारण हे कुणाचा अपघात वगैरे झाला असेल तर अशा कॅटेगरीमधून हे असतात किंवा त्यांची कोणाची आता ट्रीटमेंट चालू आहे सध्या. ट्रीटमेंट थ्रू त्यांचा जो आजार आहे तो सॉल्व्ह होण्याचे चान्सेस वगैरे आहेत. तर अशा लोकांसाठी हे टेम्पररी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असतं काही कालावधीसाठी. तर ते काही कालावधीमध्ये पण त्यांनी पेन्शनचा लाभ वगैरे आहे ते घेऊ शकतात. ते ऑलरेडी त्यांनी फॉर्म वगैरे फिल करून त्याचा लाभ घेऊ शकतात. ते पण त्यांना दिलेलं असतं. आणि तुम्हाला माहिती असेल की अ, जे आपले जेव्हापासून आपले तुकाराम मुंडे सर आले होते, त्यांनी खूप फास्ट काम सुरू केलं होतं. पण तुम्हाला माहितीच असेल तर त्याच्या थ्रू त्यांचं बदली वगैरे करण्यात आलेलं आहे. हे खूप दिव्यांगांसाठी म्हणजे कम्फर्टेबल तर नाही झालेलं, खूप खराब झालं. त्यामध्ये त्यांनी खूप जे
पर्दाफाश लोकांचा केलेला आहे, जे की गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला माहिती असेल डुप्लिकेट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट काढून गव्हर्नमेंटमध्ये ते जॉईन झाले होते. तर तशा लोकांवरती त्यांनी खूप ॲक्शन घेतलेलं होतं. म्हणजे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी खूप चांगले चांगले काम आणलेले होते. पण दुर्दैवाने त्यांना दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे टाकण्यात आलं. ते खूप कुणाला जेवढं आपलं अपंग दिव्यांग बंधू भगिनी आहेत ते कुणालाच नाही आवडलेलं. तर त्यामध्ये मोर्चा पण चालू आहे, जे की नांदेडचे आपले काही लोक जे दिव्यांग आहेत आपले त्यांनी मोर्चा वगैरे केला होता. आय होप त्यांचा जो मोर्चा आहे त्याला सफलता भेटो आणि त्यांना आपण सपोर्ट आपण त्यांना पण करू शकतो, की जे आपले नांदेडचे गेलेले आहे तर त्यांना आपण होत असेल तेवढा आपण सपोर्ट करण्याची कोशिश करूया, की आपण त्यांच्या पाठीशी राहू. जे त्यांनी निर्णय घेतलेला आहे तुकाराम मुंडे सरांना चेंज करण्याचा, तर ते परत त्यांचं जे आहे एक्सेप्ट नको व्हायला, तर ते आपण त्यांना काही सपोर्ट होत असेल तर नक्कीच आपण करूया. तर जेव्हापासून तुकाराम मुंडे सर आले होते त्यांनी खूप प्लॅन म्हणजे चांगले चांगले प्लॅन बनवले होते. तुम्हाला माहिती असेल दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे बनवलेलं होतं त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की ह्याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये कम्फर्टेबल करता येत असेल तर ठीक आहे, नाही तर ऑलरेडी आपले जे तुकाराम मुंडे सर आहेत त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, की त्या पोर्टलचा तुम्ही कसा लाभ घेऊ शकता, तुम्ही कसं त्याच्यामध्ये डिटेल्स भरू शकता, कशी बाकीची डिटेल्स तुम्ही त्या ठिकाणी तुमची टाकू शकता. तर त्याच्या रिलेटेड ऑलरेडी सरनी व्हिडिओ बनवलेला आहे, किंवा तुम्हाला आपल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला हवा व्हिडिओ असेल तर मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. सो तुम्हाला तिथून पण तुम्ही ते डिटेल्स बघून तुम्ही फॉर्म तुमचा जो आहे दिव्यांग सहाय्यकचा पण तुम्ही भरू शकता. आणि ह्यानंतर आपल्या चॅनलवरती भरपूर डिसॅबिलिटी रिलेटेड भरपूर ह्या ठिकाणी व्हिडिओ येणार आहेत. तर हे आपलं आताच त्याचं बॅकग्राऊंडचं आपण डिस्कस केलं, की जसं तुकाराम सर आले त्यानंतर त्यांनी डिसॅबिलिटीचं पूर्ण हे केलं. तर त्यानंतर तुम्ही टेम्परवरी जे डिसॅबिलिटी आहेत यांच्यावरती फोकस त्यांनी पण केलेला होता. आणि त्यांना असं अंदाज आपण समजू शकतो, की जे टेम्परवरी जे डिसॅबिलिटी आहे त्यांना जॉब लागण्यासाठी किंवा असं काही जण फेक असू शकतात, मे बी एक अंदाज असू शकतात. त्यामुळे पण त्यांची परत जास्त चेकअप वगैरे चालू आहे, बघणं चालू आहे. तर ह्याच्यामध्ये आपण त्यांच्या पेन्शनचा आपण ह्या ठिकाणी बघू शकतो, की जेणेकरून त्यांना पेन्शनची त्यांनी ट्राय करतात, की पेन्शन त्यांना सध्या असं मे बी होऊ शकते, की त्यांना जे परत एकदा त्यांची पडताळणी वगैरे करून त्यांना पेन्शन देण्याचे चान्सेस असू शकतात, किंवा म्हणून त्यामुळेच हे जे हर तहसीलमध्ये जे ई-के-वाय-सी चालू आहे, जे आधार कार्ड थ्रू फाईन करतात, तर त्याच्यामुळे ते पण रिझन असू शकतं अंदाजा. तर त्यामुळं आपण एक अंदाजा पकडू शकतो, की ते पण रिझन असू शकतं. नाहीतर त्यांना ह्या ठिकाणी जे टेम्परवारी आहेत आपले जे दिव्यांग बंधू भगिनी, तर त्यांना पण ह्या ठिकाणी पेन्शन येण्याची शक्यता, त्याच्याबद्दल मला थोडीफार काही अपडेट आली होती. तर काही जणाला चान्सेस आहेत, की ज्यांचे जास्त वर्ष आहेत. जसं की तुम्ही एक्झाम्पल, काही जणाचं टेम्परवारी 10 वर्ष, 10 इयर्स ह्या ठिकाणी डिसॅबिलिटी त्यांचं व्हॅलिड आहे. तर तशांना ह्या ठिकाणी पेन्शन येण्याची शक्यता आहे, किंवा काही जणांचं जो 2 वर्ष आहे, 2 इयर ह्या ठिकाणी आहे, तर त्यांना पण थोडं येऊ शकते, किंवा त्यांचं ऑलरेडी काही जी संस्था आहेत त्यांनी पण त्या ठिकाणी अपडेट दिलेला आहे, की तुम्हाला जे डिसॅबिलिटी आहेत, जे परमनंट डिसॅबिलिटी आहेत त्यांना तर भेटणार, जे टेम्पररी डिसॅबिलिटी त्यांना मार्च एप्रिल मार्च आणि जून जूनमध्ये पर्यंत यांना पेन्शन देण्यात यावी, अशी त्यांनी नोंदणी काहीतरी केलेली आहे, अशी अपडेट मला आलेली आहे. तर हे किती खरं आहे किती खोटं आहे हे मला ह्याच्या रिलेटेड जास्त काही माहिती नाही, पण असं माझ्याकडे अपडेट आली. सो मी तुम्हाला ह्या ठिकाणी डिस्कस करत आहे. आपण सर्व तर अशी अपेक्षा करूया, जे आपले टेम्पररी सध्या काही वर्षांसाठी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आपल्या बंधू भगिनीला भेटलंय त्यांना आपण पेन्शन भेटावी अशीच पूर्ण अपेक्षा करूया. त्यांना भेटली पण पाहिजे. आणि ज्यांचं परमनंट डिसॅबिलिटी आहेत तर यांना 100% आहे, यांना पेन्शन लवकरात लवकर जमा होणार. तर त्याच्यामध्ये सगळे आपलं सध्या वेट करत आहे सगळ्यांची. आणि मार्चवाल्याचं पण आपण इथं ह्या ठिकाणी सांगून घेऊया. जे मार्च मंथमधले आहेत, मार्च मंथमधले जे आहेत आपले, जे 25% यांना पेन्शन नाही आलेली, तर त्यांना पण चान्सेस आहे येण्याचा. तर आपण वेट करूया, की या दोघींचं आता काही जणांना ह्या ठिकाणी ज्यांचं मार्चमध्ये ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे, तर त्यांना ह्या ठिकाणी 2,500 येणार, 2,500 रुपये. आणि ज्यांनी मार्चमध्ये नाही आलेलं
मार्चमध्ये ज्यांना आलं नाही आहे त्यांना ह्या ठिकाणी 5,000 येण्याची शक्यता आहे. त्यांना 5,000 येण्याची ह्या ठिकाणी शक्यता आहे. आपण अशी अपेक्षा करू. त्यांना हे आलं तर खूप चांगलं होणार आहे. कारण ऑलरेडी तुम्ही सांगू शकता की काही काही घरामध्ये भरपूर डिसॅबिलिटी आहे, तर त्यांना खूप प्रॉब्लेम्स आले आहेत. त्यांना खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, सिच्युएशन त्यांची खराब आलेली आहे. तर त्यामुळे जे 5,000 यांना जे आहे आल्यानंतर त्यांचं आजचं चांगलं मॅनेज होईल. त्यांना चांगला सहारा भेटेल या 5,000 रुपयांचा. तर आता आपण वाट पाहूया आता कधी पेन्शन येते. ह्या तुम्हाला मी ऑलरेडी त्याचे डेट्स पण तुम्हाला पाठीमागल्या व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत की ह्या डेटलाच पेन्शन पूर्णपणे येण्याची शक्यता आहे. तर हेच मला बेसिक इन्फॉर्मेशन भेटली होती. आय होप हे इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल झाली असेल. तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलवर तुम्ही सपोर्ट ठेवू शकता. कारण या फील्डमध्ये मी थोडा नवीन आलेला आहे. तर थोडं माझ्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. मी पण तुमच्यामधलाच एक दिव्यांग तुमचा भाऊ बंधू आहे असं समजा. आणि जे काही मला काही इन्फॉर्मेशन भेटेल तर चांगलंच आहे, किंवा तुम्हाला पण ह्याच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा. कारण आपणच दिव्यांग एकूण एकांना समजू